नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा। तर तो कसा करायचा ते आता आपण बघूया। इथे चाळणीमध्ये मी थोडेसे पोहे घेतलेले आहेत। ते आपण चाळणीने थोडे थोडे करत चाळून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये काही खर असेल, दगड असेल किंवा बारीक असं पीठ असतं तर ते निघून जाण्यासाठी आपण थोडे थोडे पोहे चाळून घ्यायचे आहेत। याला फुलवलेले पोहेही म्हणतात किंवा भाजके पोहे असंही म्हणतात। आता हे खाली पडलेलं जे पीठ वगैरे आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे। आता यासाठी लागणारे साहित्य आहे पंढरपुरी डाळ, शेंगदाणे, काजू, सुकलेले जे खोबरे असते त्याचे काप, चाट मसाला, हळद, कढीपत्ता, मिरची, मोहरी, जिरे, मीठ, साखर, लसूण, तेल, हिंग। आता हे सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं। कढईतले पूर्ण तेल आपण चांगलं तापवून घ्यायचं आधी आणि मग गॅस बारीक करायचा आणि मग हे एक एक पदार्थ आपण तळून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये प्रथम आपण पंढरपुरी डाळ तळून घ्यायची आहे। डाळ सगळी तळून झाल्यानंतर काढून घ्यायची आहे आपण। आणि आता काजू तळून घ्यायचे आहेत। काजूही मंद गॅसवरती तळायचे आहेत। दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे करतो, त्यातलाच हा एक फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा। आता आपण सुक्या खोबऱ्याचे जे काप काढलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। शेंगदाणे जास्त आवडत असतील, काजू आवडत असतील, पंढरपुरी डाळ, कोणताही पदार्थ याच्यातला आपल्याला जो जास्त आवडतो तो आपण जास्त घालू शकतो आणि जे कमी आवडतात ते आपण कमी घालायचे। मंद गॅसवरती खोबरं पण असं तांबूस कलरवर येईपर्यंत आपण ते तळून घ्यायचं आहे। आता लास्टला आपण शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणेही बारीक गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि हे सगळं जे तळून घेतलेलं आहे ते सगळं आपण त्या भाजक्या पोह्यांवरतीच काढून घ्यायचं आहे। म्हणजे ह्याचं जे तेल असतं ते त्या पोह्यांनाच लागलं जातं। आपण वेगळी डिश किंवा टिश्यू पेपरवर न काढता आपण त्या पोह्यांवरतीच ते सगळं काढून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे ते काढून घेते। म्हणजे ह्याचं जे असेल ते तेल त्या पोह्यांमध्ये लागतं आणि आपल्याला ते चिवड्यामध्ये वापरलं जातं तेल। आता कढईमध्ये एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर पाव चमचा त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे। आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत। आता त्याच्यामध्ये बारीक हिरवी मिरची चिरलेली, इथे मी 7 मिरच्या घेतलेल्या होत्या कारण काही वेळेला मिरची तिखट नसते त्यामुळे मग जास्त मिरची घालावी लागते। त्यामुळे मी इथे जवळजवळ 6 ते 7 मिरच्या वापरलेल्या आहेत। कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला।
थोडा वेळ जरा मिरची आणि कढीपत्ता परतल्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण एक 10-12 पाकळ्या चांगला ठेचून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. लसूणही चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. लसूणचा थोडासा कलर बदलत आला की मग आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. इथे 1.5 चमचा हळद घातलेली आहे. आता आपण हे सगळं जे तळून त्या पोह्यांवर ठेवलेलं होतं त्याच्या सकट हे सगळं सामान आता आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. फोडणी ही मिक्स करायची आहे. आणि ह्या फुलवलेल्या पोह्यांचा जो आपण चिवडा बनवतो त्याच्यामध्ये साखर टाकण्यासाठी मी थोडीशी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. काही वेळेला ह्या चिवड्यामध्ये साखर टाकलीही जात नाही, पण तर मी याच्यामध्ये टाकली, पण ती जराशी बारीक करून घेतलेली आहे साखर. याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद करून नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि चाट मसाला घालायचा आहे. इथे 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला. आणि अशा तऱ्हेने भाजक्या पोह्यांचा चिवडा आपला तयार झालेला आहे, किंवा फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा दिवाळीसाठी तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.